नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ हे घटक आज आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे अशी आकृती जी गोल असते, त्याला काय म्हणायचं? वर्तुळ म्हणायचं. उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा, मुलींच्या हातातील बांगडी गोल आहे म्हणजे ते वर्तुळ आहे. आता या वर्तुळामध्ये जसं पहा, आपल्या शरीराला काही अवयव असतात. हात असतात, पाय असतात, नाक असते, कपाळ असतं, कान असतं, आहे का? त्याच पद्धतीने वर्तुळाचे पण काही अवयव आहेत. पहिलं म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे अनंत बिंदूने तयार झालेलं आहे. पहा, या परिघावर अनेक बिंदू आहेत आणि या बिंदूंचा हा वर्तुळ तयार झालेला आहे. थोडक्यात काय तर बिंदू कशाला म्हणायचं? तर एक ठिपका, एक टिंब, याला म्हणायचं बिंदू. एक छोटासा ठिपका, जसे की पहा हा ठिपका, याला आपण काय म्हटलं? बिंदू म्हटलं. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्रिज्या म्हणजे काय? तर त्रिज्या कशाला म्हणायचं बाळांनो? त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो. पहा, केंद्रबिंदू म्हणजे काय? वर्तुळाच्या सेंटरमध्ये जो ठिपका असतो त्याला म्हणायचं वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर काढलेल्या रेषेला त्रिज्या म्हणायचं. काय म्हणायचं? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर किंवा वर्तुळाला जोडलेल्या रेषेला काय म्हणायचं? आपल्याला त्रिज्या म्हणायचं आहे. मग सर, एका वर्तुळातून किती त्रिज्या जातात? एका बिंदूतून किंवा एका केंद्रबिंदूतून किती त्रिज्या जातात? तर एका केंद्रबिंदूतून अनंत त्रिज्या जातात. कितीही त्रिज्या जातात. ओके. म्हणजेच काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर काढलेल्या रेषेला त्रिज्या म्हणतात. त्रिज्या म्हणतात. ओके. थोडस खाली घेतो. हे जीवा अंतर व्यास. त्रिज्या ही कन्सेप्ट झाली क्लिअर. त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर काढलेल्या रेषेला काय म्हणायचं? त्रिज्या असे म्हणायचं. ओके. त्यानंतर पाहूया आपण जीवा. आता जीवा कशाला म्हणायचं? तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? जीवा. समजा हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. या दोन, ह्याला आपण नाव देऊया, हा ओ बिंदू आहे, ह्याला आपण नाव देऊ पी, ह्याला आपण नाव देऊ क्यू. आता हे पी आणि क्यू बिंदूला जी रेषा जोडते, रेषा जोडते, त्याला काय म्हणायचं बाळांनो? तर यालाच जीवा म्हणायचं. काय म्हणायचं? जीवा. आता आपल्याला त्रिज्या समजलं. त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर काढलेल्या रेषेला काय म्हणायचं? त्रिज्या म्हणायचं. त्यानंतर आपण काय पाहिलं? जीवा. आता जीवा कशाला म्हणायचं? किंवा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा म्हणतात. ओके. जीवा म्हणजे काय?
वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? जीवा म्हणतात. यानंतर आपल्याला बघायचंय व्यास. आता व्यास कशाला म्हणायचं? तर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात. काय म्हणतात? केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात? व्यास. समजा आपण हे जे जीवा आहे किंवा ही जी त्रिज्या आहे, या त्रिज्याला पहा मी असंच पुढे वाढत नेलो. पहा, हा केंद्रबिंदू आहे, ह्याला आपण नाव देऊ ए, ह्याला आपण नाव देऊ बी. आता पहा, एका व्यासामुळं दोन त्रिज्या तयार झाल्या. एक त्रिज्या झाली पहा आपली ओ ए आणि दुसरी काय झाली ओ बी. परंतु ए आणि बी याला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. काय म्हणायचं? व्यास. याची जर आपल्याला व्याख्या करायची झाली तर आपण कशी करू? तर याची आपल्याला व्याख्या करता येईल की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. काय म्हणतात? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. व्यास असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आज आपण काय पाहिलं? बिंदू म्हणजे एक ठिपका असतो. त्रिज्या म्हणजे काय? की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावर काढलेल्या रेषेला त्रिज्या म्हणतो आपण. त्याबरोबर जीवा म्हणजे काय? की वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? तर जीवा म्हणायचं. आणि व्यास म्हणजे काय? तर व्यास म्हणजे केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला आणि वर्तुळावर दोन्ही बाजूला स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? आपल्याला या ठिकाणी व्यास म्हणायचं आहे. चला, धन्यवाद.